श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दुर्गा सप्तशती पाठ, कुलदेवतेची सर्वात प्रभावी सेवा. मंडळी, आपल्या आजच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोण आहे तेच माहीत नसतं. त्यामुळं कुलदेवतेची सेवा तर होतच नाही. आपल्या कुलदेवतेची म्हणजेच आपल्या आईची सेवा आपल्या जीवनात खूप आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात नवरात्रामध्ये तिचं खूप महत्त्व वाढतं. आणि कुलदेवतेच्या सेवेमध्ये सर्वात प्रभावी सेवा कुठली असेल तर ती आहे दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत, दुर्गा सप्तशती पाठाचे नियम कोणते, त्याचप्रमाणे रोज किती अध्याय वाचावेत, नवरात्रामध्ये किती पाठ करावेत, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं महत्त्व काय, हा ग्रंथ का वाचावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठाचं व्हिडिओ आपण या चॅनलवर लवकरच प्रदर्शित करणार आहोत. प्रथम आपण बघूया दुर्गा सप्तशती ग्रंथाचं महत्त्व काय. दुर्गा सप्तशती का वाचावा. राक्षसांचा वध केल्यानंतर युद्धानंतर विश्रांतीसाठी जेव्हा आई भगवती म्हणजेच आपली देवी माता सप्तशृंग गडावर आली, त्यावेळेला मार्कंडेय ऋषींना आईनं देवी महात्म्य लिहावयास सांगितलं. देवी मातेच्या आज्ञेवरूनच मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. म्हणजेच काय तर स्वतः आईच्या आशीर्वादानं या ग्रंथाची उत्पत्ती झालेली आहे. आणि कुलदेवतेचं स्थान तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. कुठल्याही देवतेची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रथम कुलदेवतेची कृपा प्राप्त करावी लागते. आपल्या जीवनातील अनेक ज्या बाधा असतात, संकटं असतात, संततीविषयी समस्या असतील, विवाह समस्या असतील, शत्रुपीडा असेल, आर्थिक समस्या असेल, या सर्वांचा संबंध कुलदेवतेच्या कृपेशी आहे. आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये किंवा इतर कधीही आपण जर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले, नक्कीच आपल्या या सर्व समस्यांचं निराकरण होईल. आता आपण बघूया दुर्गा सप्तशती पाठ करताना कोणते नियम पाळावेत. सर्वात पहिला नियम म्हणजे हे सर्व पाठ आपण देवीपुढे बसूनच करायचे असतात. बसण्यासाठी आसन घ्यावं. त्यानंतर वस्त्रे जे आहेत म्हणजे आपले कपडे आहेत, काळे वस्त्र घालू नका. ग्रंथ हा नेहमी पाटावर ठेवूनच वाचावा, हातात धरून वाचू नये. सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने वाचावा, मनातल्या मनात वाचायचा नाही. त्यानंतर शक्यतो जेवणा अगोदरच हा पाठ करावा. पाठ चालू असताना मध्येच कुणाशी बोलू नये. पाठ होईपर्यंत उठायचं नाही. समजा आपल्याला वाचायला प्रॉब्लेम असला तर आपण यूट्यूबवर पाठ लावू शकता. लवकरच या चॅनलवर आपण सप्तशती पाठाचे व्हिडिओ टाकणार आहोत. आपण ते नक्की ऐका आणि त्याच्यासोबत आपण म्हणा, म्हणजे आपल्याला वाचायला पण सोपे जाईल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की दुर्गा सप्तशतीचे नवरात्रात किती पाठ करावेत. तर हे आपल्या मनावर आहेत. नवरात्रामध्ये आपण आपल्या इच्छेनुसार दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. आपण 14 पाठ करू शकता, 28 पाठ करू शकतात. 14 पाठ जर केले तर एक नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं. कमीत कमी आपण एक पाठ अवश्य करावा. एक पाठ म्हणजे 1 ते 13 अध्याय असतात, तेवढे आपण 9 दिवसात वाचायचे असतात. आता आपण बघूया की 9 दिवसात एक पाठ कसा करावा. एक पाठ करताना आपल्याला 1 ते 13 अध्यायाशिवाय काही स्तोत्रे वाचावे लागतात. एका पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावे, त्याच्यावरती दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवावा. ग्रंथाची हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून, फुले वाहून पूजा करावी आणि त्यानंतरच ग्रंथाचं वाचन सुरू करावं. आपल्या इच्छेनुसार आपण रोज अध्याय वाचून 9 दिवसात हे पारायण पूर्ण करायचं. मग आपण रोज 2 अध्याय वाचू शकता किंवा सुरुवातीला रोज 1 अध्याय, आपल्याला जसा वेळ मिळेल आपल्या इच्छेनुसार. फक्त एकाग्रतेने, मनोभावे, श्रद्धेने या ग्रंथाचं पठण करावं. सुरुवातीला देव्या कवचम, त्यानंतर अर्गला स्तोत्रम, त्यानंतर किलक स्तोत्रम, त्यानंतर रात्री सूक्त आणि त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचायचे. 13 अध्यायानंतर तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं. त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचायचं. त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचायचं. त्यानंतर मूर्ती रहस्य आणि शेवटी देव्या अपराध क्षमापन स्तोत्र. ही स्तोत्र झाल्यानंतर एक पाठ पूर्ण होतो. असे आपल्याला आपल्या इच्छेनुसार जितके शक्य होतील तितके पाठ करावेत. आपण प्राकृत मराठी किंवा संस्कृत दोन्ही भाषेतील दुर्गा सप्तशती वाचू शकतात. आपल्या सर्व कामांमध्ये यश देणारी, धनधान्य वृद्धी करणारी, संकट नाशनाशी, त्याचप्रमाणे संकटांना तोंड देण्यास सामर्थ्य देणारी, शक्तीचं प्रतीक असणारी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन आपण येत्या नवरात्रात नक्की करा. या चॅनलवर आपण जर नवीन असाल, ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आई राजा उधो उधो.